येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या स्वबळावर लढण्यासाठी भाजप आता तयारी करत असल्याची कुजबूज शिवसेनेत आहे। मात्र एकनाथ शिंदे अजूनही महायुतीत या निवडणुका लढण्याच्या मनस्थितीत आहेत। ज्या बैठका भाजप घेत आहेत त्यात स्वबळावर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे महापालिका निवडणुका कशा काढायच्या याबाबत महायुतीमध्ये संभ्रम पाहायला मिळतो। अमित शहांचा पक्ष आहे, एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहांच्या मालकीचा पक्ष आहे। अमित शहांना जे हवे तेच ते बोलतात। एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही। अमित शहाने शिवसेनेतला एक गट फोडला आणि जो गट शिंदे यांच्या ताब्यात दिला तो अमित शहांचा पक्ष आहे। अमित शहाने त्यांना सध्या चालवायला दिले। अमित शहा दुसरी काय भूमिका घेणार? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत, तेच मराठी माणसासंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात। भाजपने त्यांची काय भूमिका घेतली हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही। आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात। जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे। शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे। भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे। शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे, पक्षाची ताकद वाढली पाहिजे, म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो। परंतु शिंदे साहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायची आहे। महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे, परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना, स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो। हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी सांगावं लागतं। जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे। पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू। शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे। शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला, त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील। पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत। अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि त्याबरोबर अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी करतील, पण सर्वसाधारणतः महायुतीच निवडणुकीला एकत्र जाईल असं चित्र आहे। भारतीय जनता पक्ष हा देशातील राज्यातील सर्वात महत्त्वाचा मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांची वाढ करण्याचा काम ते करतात। एकनाथराव शिंदे शिवसेना वाढवण्याचं काम करतात। अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आपल्या पद्धतीने काम करतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला राज्य पातळीवरती आम्ही बसू आणि मग महापालिका न्याय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर जिल्हा परिषद पंचायत समिती न्याय या संदर्भातला निर्णय महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं हा निर्णय त्यावेळेला होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।